मित्रांनो, थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता शोभा विचारते, तुम्ही कोण? ते मिरची वगैरे काय होतं तेच का तुमचं? ते लग्नामध्ये आला होतात ना तुम्ही, लग्न चांगलं व्हावं, शुभ व्हावं यासाठी काय ते मंत्र वगैरे घेऊन. संपदा म्हणते, अगं शोभा तू काय पण काय बोलतेस? अगं हे राष्ट्रहित आहेत, म्हणजे तुला माहिती आहे का, हे खूप मोठे साहेब आहेत, तेजस साहेब म्हणतात यांना. तेव्हा आता शोभा खूपच घाबरते. त्यावेळी आता ते विचारते, तुम्ही पोलीस स्टेशनमधून आलात का? तेव्हा सही करून आल्याचा आता तेजस म्हणतो. तेव्हा आता शोभाचा गैरसमज होतो की हे खरंच खूप मोठे अधिकारी आहेत, पोलीस स्टेशनमध्ये सही करून आले म्हटल्यावर IPS ऑफिसर आहेत की काय. त्यामुळे शोभा जरा घाबरतेच आणि म्हणते, अगं संपदा, अगं मानसी, तुला काही वाटतं की नाही, यांना घरात घेऊन ये, त्याचबरोबर यांची चहापाण्याची सोय कर. त्यावेळी आता त्या दोघीही आता तेजसकडे पाहतच राहतात, कारण शोभाचा मोठा गैरसमज झालेला असतो. म्हणूनच ती आता विनीतला म्हणते, अरे माझा हात दुखतोय, जरा पाण्याची पिशवी शोध ना गरम पाण्याची, माझा हात शेकवायचा आहे. मग आता तो म्हणतो, आई अगं आता तर चांगला होता ना तुझा हात. ती म्हणते, अरे हात चांगला नव्हता, दुखत होता म्हणून तर केक हातातून पडायला लागला होता ना खाली. बरं झालं तेजस सरांनी बरोबर पकडला तो, खरंच मोठे ऑफिसर असतील हां हे. शोभाच्या या वागण्याचं तेजसला खरं तर हसू येत असतं, परंतु तो आपला गप्प बसतो, कारण जे चाललंय ते चांगलं चाललंय हे त्याला वाटत असतं. त्यानंतर तो म्हणतो, केकची फिनिशिंग खरंच खूप छान केली होती तुम्ही, असं म्हणून दोघीही आता त्या केकवर अगदी छान असं डेकोरेट करू लागतात. मग आता मानसी त्याच्याकडे पाहून गालातल्या गालात हसत असते. तर त्या दोघांचं हळूहळू का होईना प्रेम आता फुलत असतं. तर दुसरीकडे आता छाया ही पेपरमध्ये बातमी वाचते आणि म्हणते, दीदी इकडे ये, पटकन इकडे ये. त्यावेळी काय झालं असं गायत्री विचारते. मग आता पेपरमध्ये बघ काय बातमी छापून आली आहे या प्रिंटिंग मशीनची, असं आता ती तिला दाखवते. त्याचवेळी आता तू जरा चष्मा लावून घेतेस का स्वतःला, ही आपल्या घरातीलच प्रिंटिंग मशीन असल्याचं गायत्री म्हणते. त्यावेळी आता अगं असं कसं होऊ शकतं असं छाया विचारते. मग आता गायत्री म्हणते, मीच हे केलंय, कारण मला काहीही करून माझे पैसे हवे आहेत आणि ते प्रिंटिंग मशीन विकून बरोबर ते पैसे मला मिळतील. त्यावेळी आता छाया म्हणते, हो बरोबर आहे तुझं. तेवढ्यातच आता सुनंदा त्याचबरोबर तात्यासाहेब तेथे येतात आणि म्हणतात, प्लीज आम्ही काहीही काम करू, रात्रीचं मी वॉचमॅनचं काम करतो, परंतु ही प्रिंटिंग मशीन विकू नकोस सुनबाई. मग आता सुनंदा देखील म्हणते, मी धुणी भांडी करायला जाईल, पण तू हे असं करू नकोस, ही प्रिंटिंग मशीन खरंच खूप चांगली आहे आणि पूर्वजांची आहे. त्यावेळी आता गायत्री म्हणते, असं कसं हो तात्यासाहेब, माझे पैसे मला लवकरात लवकर हवेत आणि तुम्ही हे जे म्हणताय ना की प्रिंटिंग मशीन वगैरे विकू नको आणि आम्ही कामाला जातो, तर वर्ष लागेल तुमचं काम होईपर्यंत आणि माझे पैसे तुम्ही देईपर्यंत. तोपर्यंत मी काय करायचं पैशांसाठी? भास्कर प्रभूंनी ज्या सर्व बातम्या या प्रिंटिंग मशीनमधून छापल्या होत्या ना, त्या सर्व बातम्या आता तुम्ही आठवा, असं म्हणून आता गायत्री रागातच तेथून निघून जाते. मग आता तात्यासाहेब आणि त्याचबरोबर सुनंदा हे दोघेही त्या मशीनजवळ येतात आणि खूप रडतात. तर इकडे आता तेजस विचारतो, मिस लकी चार्म, ही पांडुरंगांची मूर्ती तुमच्या घरी होती ना तिकडे गावी? मग आता ती म्हणते, हो. तेव्हा संपतरावांची पांडुरंगावर खूप श्रद्धा होती, अगदी त्यांच्या हृदयाच्या जवळची ही मूर्ती होती, असं तो म्हणतो. त्यावेळी मानसीला जरा वाईट वाटतं. आता ती खूपच इमोशनल होते, कारण तिला तिच्या बाबांची आठवण येते. मग आता तेजस म्हणतो, मिस लकी चार्म, अजिबात तुम्ही असं डोळ्यात पाणी आणायचं नाही, तो आहे ना पांडुरंग, सगळं काही बघून घेईल. मग आता तेजस हा स्वतः पांडुरंगाच्या पाया पडतो आणि म्हणतो की पांडुरंगात संपतरावांची तुमच्यावर खूप श्रद्धा होती, त्यामुळे आता त्यांनी मला जे वचन दिलेलं आहे ते मी नक्कीच पूर्ण करेन. मग आता मानसी मनातल्या मनात विचार करू लागते की बाबांनी लग्नाचं वचन घेतलं होतं, हे यांना समजलं आहे की नाही काय माहीत. तेजस आता पांडुरंगाला म्हणत असतो की संपतरावांनी खूप मोठी जबाबदारी माझ्यावर दिली आणि ती मी पार पाडणारच. तेव्हा मानसी मनातल्या मनात विचार करते, पांडुरंगा मला कळतच नाही, हा तुझा कौल आहे की नियतीचा खेळ आहे, कारण माझ्यावर कितीही मोठं संकट येऊ देत तरीही हे राष्ट्रहित आहेत ना, ते माझ्या मदतीला धावून येतात आणि लगेच माझा तो प्रॉब्लेम सॉल्व करतात आणि माझ्या चेहऱ्यावर नकळतपणे एक स्माईल आणतात.
पण मी यांच्यासाठी अगदी आयुष्यभर थांबेन असं म्हणून आता मानसी मनातल्या मनात तसा विचार करते आणि पांडुरंगाला तसं वचनही देते. त्यानंतर आता तेजस प्रार्थना करून उठतो. त्याचवेळी आता मानसी म्हणते की अहो राष्ट्रहित, तुम्ही इथे कसे? मग आता मी तुम्हालाच भेटायला आल्याचं तेजस म्हणतो. त्यावेळी तुम्ही आमची काळजी करू नका, आम्ही अगदी आनंदात आहोत असं मानसी म्हणत असते. त्यावेळी तेजस काही बोलणार असतो. तेवढ्यातच त्याच्या मित्राचा म्हणजे सुभ्याचा फोन येतो. तेव्हा तो म्हणतो, तेजा, अरे मशीन विकत घेण्यासाठी कुणीही पुढे येत नाही आहे, कारण आजपर्यंत पैशांची सोय झाली, परंतु आता इथून पुढे होणं खूप कठीण आहे रे. तर आता तेजसला खूपच वाईट वाटतं. तो म्हणतो, सुभ्या, काहीतरी झालं पाहिजे रे. मग आता सुभ्या म्हणतो की पैसे मिळण्यासाठी काहीतरी तारण ठेवावं लागतं आणि तेच आपल्याकडे नाही आहे. तेजसला खूपच वाईट वाटतं. तेव्हा तो लगेच फोन ठेवतो. त्याला आता रडायलाच येतं. मग आता तो रडत असतो, परंतु डोळ्यातील अश्रू तो लपवत असतो. त्यावेळी काय झालं राष्ट्रहित असं मानसी विचारते. मग आता तो म्हणतो, काही नाही, डोळ्यात काहीतरी गेलंय अचानक. मग आता ती म्हणते, असं अचानक कसं जाऊ शकतं? इथे तर वारासुद्धा नाही आहे आणि काही कचरा वगैरे जाण्याचा तर प्रश्नच नाही. मग आता तरीही तो म्हणतो, नाही, गेलंय काहीतरी डोळ्यात असं म्हणून तो आता आपले अश्रू पुसत असतो. तेव्हा मानसी आता म्हणते, थांबा, मीच पाहते हां असं म्हणून ती आता त्याच्या डोळ्यांना हात लावते आणि डोळ्यांमध्ये फुंकर मारत असते. त्याचवेळी आता मानसीवरून तेजसची नजरसुद्धा हटत नाही, कारण तो आता तिच्या प्रेमात पूर्णपणे बुडालेला असतं. मग आता मानसी म्हणते, होईल हा, ठीक होईल असं म्हणून ती आता त्याला सांगते. तेजस म्हणतो, नाही नाही तेजस प्रभू, अजिबात गुंतायचं नाही, कारण यांचं चांगलं झालं पाहिजे. त्याचबरोबर आपण शब्द दिलाय तो पूर्णसुद्धा करायला हवाच. मग आता असं म्हणून तो लगेच इकडे तिकडे पाहतो. त्यावेळी आता तुम्ही स्वतःचं दुःख का लपवता? अहो मला सांगा ना, तुमचा प्रॉब्लेम काय आहे, तो मी एका क्षणातच सॉल्व करेल, नुसतं प्रयत्न तरी करेन. तुमचा प्रॉब्लेम काय आहे ना, ते तुम्ही मला सांगाच असं मानसी हट्ट करत असते. तेजस म्हणतो, नाही, माझा काहीही प्रॉब्लेम नाही आहे, मीच तुमची मदत करणार आहे असं म्हणून तो आता म्हणतो, सांगू का, मला तुम्ही जो केक बनवला आहे ना, त्यातला थोडा पीस द्या ना. मग आता ती हसते आणि म्हणते, हो देते हां. त्याचवेळी आता मानसी आतमध्ये जाते, तर संपदा ही चहा घेऊन बाहेर येते. त्यावेळी आता संपदा रडत असते आणि म्हणते, कसं आहे ना, सगळं काही अवघड होऊन बसले, या मुलीकडे पाहवतसुद्धा नाही आहे. तेव्हा आता ती रडू लागते. मग आता तो म्हणतो, आई, अहो अजिबात रडायचं नाही, मी तुम्हाला सांगितलं ना, मी आहे तुमच्या पाठीमागे अगदी खंबीरपणे उभा. त्याचवेळी आता ती म्हणते, तरीही. मग आता तो म्हणतो, अजिबात रडायचं नाही, सांगितलं ना, मुलगा मानता ना मला? मग आता त्या म्हणतात की हो, मी मुलगा मानते तुम्हाला. तरच मानसी आता लगेच ते केक घेऊन येते. मग आता तेजसच्या हातात कब्बशी असते. तो म्हणतो, बरं निघू का असं म्हणून तो कब्बशी घेऊन निघतो. तेव्हा ती म्हणते, अहो राष्ट्रहित, केक तर घेऊन जा. तेजस खूप हसतो आणि म्हणतो, सॉरी, चुकला हा, मी कब्बशीच घेऊन निघालो होतो. मग आता संपदालाही हसू येतं. त्यावेळी आता मानसी त्याच्या हातातून कब्बशी घेते आणि केकचा डबा त्याच्याकडे देते. तेजस आता तिथून जातो. मग आता तेजसकडे ती पाहतच राहते आणि मनातल्या मनात म्हणते, खरंच हे राष्ट्रहित आहे ना, खूप गंमत करतात. मग आता संपदा म्हणते, ऐक ना मानसी, अगं हे आले ना, एक वेगळाच उत्साह घेऊन येतात, खरंच हा मुलगा ना खूप वेगळा आहे असं म्हणून संपदा हसतच आता तेथून जाते. तर मानसी मनातल्या मनात फक्त तेजसचा आणि तेजसचाच विचार करत असते. तर इकडे रणजित हा आता मानसीचे फोटो पाहत असतो. तेवढ्यातच तेथे आता तेजस येतो. तेव्हा तेजस आल्याबरोबरच आता तो म्हणतो, काय रणजितराव, काय चालले? मग आता रणजित म्हणतो, तुम्ही का, या ना इकडे, बसा ना. मग आता हा केक खाताय का जरा असा आता रणजितला तो म्हणतो. त्यावेळी रणजित म्हणतो, नको. मग आता तुमच्या होणाऱ्या बायकोने बनवलाय असं आता तेजस म्हणतो. तेव्हा कुणी बनवलाय हा केक असं रणजित विचारतो. मग आता तेजस म्हणतो, मानसीने बनवलाय. तेव्हा तुम्ही मानसीला भेटलात का, कशी आहे ती असं तो विचारतो. आणि आमचं लग्न आता शक्य नाही होणं, कारण आमचं लग्न हे होऊच शकत नाही, कारण मानसी माझ्यावर या खूप चिडल्या आहेत. तेव्हा तुमच्या दोघांचं लग्न करून देण्याची जबाबदारी माझी असेल, मी तिचा होकार मिळवेन, चालेल ना? मग आता रणजित म्हणतो, कसं?
त्यावेळी आता त्या दोघांचं बोलणं सुरू असताना तेजसचं लक्ष त्या पेपरवर पडतं. मग आता त्या पेपरमध्ये तो बातमी वाचतो की प्रिंटिंग मशीनचा लिलाव होणार. त्यावेळी त्या प्रिंटिंग मशीनकडे तो पाहतच राहतो. मग आता तेजस म्हणतो की मशीन पाहिली काही? तेव्हा रणजित म्हणतो अँटिक आहे ना, खूप छान आहे, पण मला ना अशा अँटिक वस्तू ना खूप आवडतात, तुम्हाला माहिती आहे. मग आता तेजस म्हणतो हो का, तुम्ही लिलावाला जाणार आहात का? त्यावेळी हो, लिलावाला तर मी नक्कीच जाणार. आता तो म्हणतो, तेजस आता म्हणतो की आपल्या दोघांच्या आवडीनिवडी जुळतायत म्हणायच्या, काहीही करून मला ही मशीन विकत घ्यायची आहे असं आता तो म्हणतो. मग आता ठीक आहे असं तेजस म्हणतो आणि मनातल्या मनात काहीतरी विचार करत असतो. दुसरीकडे गायत्री, छाया आणि विनोद हे तिघेही केक खात असतात. तेव्हा तो केक हा मानसीनेच केलेला असतो. त्यावेळी आता गायत्री म्हणते खरंच खूप छान केक आहे हा, अजून एका केकची ऑर्डर द्या. त्यावेळी विनोद म्हणतो हो नक्कीच देईल मी. तेव्हा आता छाया म्हणते हो, आपण जरा मोठ्या केकची आता ऑर्डर देऊयात. त्यावेळी ठीक आहे असं गायत्री म्हणते. पुढे गायत्री म्हणते की त्या केकवर प्रिंटिंग मशीनचं चित्र हवं आहे. त्यावेळी ठीक आहे असं आता विनोद म्हणतो. मग आता गायत्री म्हणते माझे बाबा या प्रभूंच्या तत्वांमुळे अजूनही जेलमध्ये तुरुंगात आहेत ना, मी आता यांच्याकडे बघतेच असं म्हणून ती केक खाणं एन्जॉय करत असते. तर दुसरीकडे विनीत हा घरी असतो. त्याचवेळी त्याला छायाचा फोन येतो की केकची ऑर्डर द्यायची, त्याच्यावर प्रिंटिंग मशीनचं चित्र हवं आहे. तो फोन ठेवतो आणि मग मानसीला सांगतो की गुड न्यूज आहे, तुला अजून एका केकची ऑर्डर मिळाली. मानसी म्हणते की खरंच त्यांना केक आवडला का? मग आता विनीत म्हणतो हो, त्यांना केक खूप आवडला आणि उद्या 9 वाजेपर्यंत एक ऑर्डर हवी आहे. तेव्हा संपदा म्हणते विनीत खरंच तुझे उपकार झाले. त्यावेळी विनीत म्हणतो हे असं बोलून तुम्ही पर्क करून टाका मला. तेव्हा शोभाला या गोष्टीचा खूप राग येतो की एकापाठोपाठ एक मानसीला ऑर्डर मिळतात. तेव्हा संपदा देखील खुश असते. मानसी तिच्या आईला शब्द देते की बाबांनी कसं शून्यातून सगळं विश्व निर्माण केलं होतं तसं मीही करणार. आता ही एक मोठी ऑर्डर मिळाली आहे, तशीच मी आता एक नवीन सुरुवात करून बाबांसारखं मोठं विश्व निर्माण करणार. पुढे मानसी विनीतला म्हणते केकसाठी काय काय सामान लागतं ना, आपण त्याची लिस्ट बनवू. तेव्हा विनीत हो असं म्हणतो. तर शोभाचा जळफळाट होत असतो. तेव्हा आता अजून एक मोठी केकची ऑर्डर मिळाली म्हणून संपदा लगेच विठुरायाच्या पाया पडते. तेव्हा शोभा तेथेच सांगते संपदा अगं काम मिळणं ठीक आहे, परंतु मानसीचं लग्न होणं खूप महत्त्वाचं आहे. दुसरीकडे प्रिंटिंग मशीन काहीही करून हातची जाऊ द्यायची नाही हा तेजसचा हट्टच असतो. त्यामुळे तो आता स्वतःची बाईक देखील विकण्यास तयार होतो. मग आता एक माणूस बाईक घेण्यासाठी येतो आणि फक्त 15,000 रुपये बोली लावतो. मग आता मनातल्या मनात तेजस विचार करतो की 15,000 रुपयांच्या वर जर कोणी बोली लावली तर मशीन हातची जाईल. म्हणून तो म्हणतो अहो कंडिशनमध्ये गाडी आहे, अजून पैसे वाढवा की. मग आता तो बाईक घेणारा माणूस म्हणतो फक्त 1,000 रुपये वाढवू शकतो. गायत्री आता तेथे येते आणि तेजसच्या हातातून लगेच ती चावी घेते. तेव्हा तेजसला धक्काच बसतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये प्रिंटिंग मशीनचा लिलाव करण्यासाठी आता गायत्री सर्वांना बोलवते आणि म्हणते प्रभूंच्या या सोहळ्यासाठी मी सर्वांना इथे आमंत्रित केलंच आहे. तेव्हा आता सर्वजण म्हणतात की हे गंजलेलं लोखंडाचं मशीन काय कामाचं. मग आता गंजलेलं असलं तरीही त्या पाठीमागे खूप मोठा इतिहास असल्याचं गायत्री म्हणते. हा इतिहास कोण सांगणार असं आता गायत्री तिच्या घरातल्यांकडे पाहून म्हणते. तेवढ्यातच आता तेथे मानसी येते आणि मी याचा इतिहास नक्की सांगू शकते असं म्हणते. त्यावेळी तिचा आवाज ऐकून तेजस घाबरतो आणि मिस लकी चार्म इथे कशा असा मनातल्या मनात विचार करतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.